अबोली या मालिकेच्या 22 डिसेंबरच्या भागामध्ये नीता सगळ्यांना बाहेर येऊन येऊन फोटो दाखवत असते. अबोलीचे फोटो दाखवते आणि चाळकरी हादरतात. नक्की काय झालंय अबोलीला कुणालाच काही कळत नाही. नीता म्हणते आपल्याला लवकरात लवकर काहीतरी उपाय करायला पाहिजे, नाहीतर ना या अबोलीमुळे आपल्या चाळीवरती संकट येईल. त्यावरती चाळकरी म्हणतात बरोबर आहे, नीता जे बोलते ते बरोबर आहे. नीता म्हणते आपण काय करूया माहिती का, आपण ना छानपैकी एक होम हवन करूया. ह्या होम हवनशिवाय आता मला वाटत नाही की या सगळ्यामध्ये सगळं काही ठीक होईल म्हणून. मला असं वाटतंय होम हवन केल्याशिवाय ही परिस्थिती सुधारणारच नाही. असं म्हणत नीता आता होम हवन करण्यासाठी सगळ्यांना मनवते. तोपर्यंत अबोली विचार करत असते की हा बहुरूपी माझ्या सगळ्या इन्फॉर्मेशन किंवा माझ्यापर्यंत पोहोचतोय तरी कशा पद्धतीने हा हे सगळं करतोय हे मला बघायलाच पाहिजे. आणि कोणीतरी चाळीतलंच आहे जे त्याला मदत करते, पण ती व्यक्ती कोण आहे हे सुद्धा काही कळत नाही आहे. चाळीतली व्यक्ती कोण आहे या सगळ्याचा शोधसुद्धा घ्यायला पाहिजे असा अबोली विचार करत असते. आणि त्याच वेळेला अंकुश बाहेर येतो. अंकुश म्हणतो रमा काय चाललंय हे सगळं चाळीमध्ये. यावरती रमा म्हणते अरे ते चाळकरी ना कसली तरी पूजा करतायत, म्हणजे अबोली बरं होण्यासाठी हे सगळं चाललंय. आता अंकुश चिडतो आणि म्हणतो काय चाललंय हे, अबोली बरी होण्यासाठी हे होम हवन. मला ह्या गोष्टी काही पटत नाही आहेत रमा, या लोकांना सांग बरं तू. यावरती रमा म्हणते हे बघ अंकुश, तुझा विश्वास नाही आहे ना, तू ह्या गोष्टी करू नकोस, पण त्या लोकांना आपण थांबवू शकत नाही या गोष्टी करण्यापासून. त्यामुळे त्या लोकांना जे करायचं ते करू दे आणि आपण आपल्याला वाटतं ते करायचं. यावरती अंकुश म्हणतो पण हे सगळं मला नाही पटत आहे. रमा म्हणते अबोली बरी होण्याशी तुला मतलब आहे की नाही, मग पटणं न पटणं या गोष्टी काही नाही आहेत. असं म्हणत रमा आता अंकुशला समजावते आणि म्हणते मी प्रसादाचा शिरा करते आहे, तो शिरा घेऊन जा. कारण ना आपण दरवर्षी चाळीत पूजा असली ना की आपणच प्रसाद देतो, काहीही असलं तरी प्रसाद आपल्याकडून असतो. अंकुश म्हणतो मी नाही देणार, मला ह्या गोष्टी पटत नाहीत, त्या गोष्टींमध्ये मी सहभाग घेणार नाही. आजी म्हणते हे बघ आपल्याला गोष्टी पटोत किंवा न पटोत, पण आबोलीसाठी हे तुला करायला पाहिजे की नाही. असं म्हणत आता अंकुशला प्रसादाचा शिरा घेऊन आजी आणि रमा पाठवतात. हो नाही करता करता अंकुश प्रसादाचा शिरा घेऊन बाहेर येतो. मग राघूला चाळकरी म्हणतात राघू काय आहे हे. राघू म्हणते म्हणजे आज तुम्ही पूजा ठेवलेत ना त्यासाठी आम्ही प्रसाद आणलाय. त्यावरती नीता म्हणते कसं कसं, या घरातला प्रसाद कसा चालेल. चाळकरी म्हणतात हो तर त्याच्यामध्ये काही भूतबाधा झाली असेल तर पूजा संपन्न होणार नाही ना. असं म्हणत चाळकरी नीताच्या बोलण्यात येतात. आता अंकुश म्हणतो काय काय वेड्यासारखं काय बडबडताय तुम्ही. यावरती चाळकरी म्हणतात तर काय तुला कळतंय का, अरे ही पूजा अबोलीचं भूत उतरवण्यासाठी आहे आणि तुमच्याच घरातला प्रसाद जर का आम्ही घेतला तर ते भूत उतरण्याऐवजी काहीतरी विपरीत परिणाम होईल. असं चाळकरी वेड्यासारखं काहीतरी बडबडत असतात. अंकुश म्हणतो तुमचे डोकी फिरलेत का, तुम्हाला कळत नाहीये का तुम्ही काय बोलताय ते. राणे काका काय बोलताय तुम्ही, अबोलीवरती असे घाणेरडे आरोप करायला तुम्हाला लाज नाही का वाटत. राणे काका म्हणतात हे बघ अंकुश तू किती काही बोललास तरी सुद्धा अबोलीची जी अवस्था झाली ना ती आम्ही पाहिलेली आहे. अंकुश म्हणतो खरं तर तुम्ही सगळ्यांनी अबोलीला या पूजेला बोलवायला हवं होतं. यावरती आता इकडे राघू म्हणते दादा तू शांत हो बरं, या सगळ्यामध्ये तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. अंकुश म्हणतो कसा त्रास करून घेऊ नको, मीच बघतो ना कसे हे अबोलीला बोलवत नाहीत, ते गुन्हाच दाखल करतो एकेकावरती. चाळकरी म्हणतात बरोबर आहे, तू पोलीस आहेस ना, पोलिसी रुबाब आम्हाला तू दाखवूच शकतोस. मग अंकुश घरात येतो त्यावेळेला रमा म्हणते आपल्याला ह्या चाळकऱ्यांनी बोलवलं का नाही पूजेला. अंकुश म्हणतो हा प्रसाद त्यांनी प्रसाद पण परत दिलेला आहे, त्यांनी आपल्याला पूजेला यायला नको सांगितलंय. रमा मी तुला सांगतोय हा या चाळकऱ्यांचं अति झालंय. आजी म्हणते जाऊ दे रे पोरा तू नको लक्ष देऊस. इकडे अबोली विचार करते कोणीतरी चाळीतली व्यक्ती आहे जी त्या बहुरूप्याला मदत करते आणि तेच सत्य मला शोधून काढायला पाहिजे. ते सत्य शोधण्यासाठी मला काहीतरी नाटक करायला पाहिजे. आणि अबोलीला खूप मोठी युक्ती सुचते. अबोलीला आठवतं की बहुरूप्याने आत्तापर्यंत घेतलेली सोंग, त्याची असणारी नाटकाची आवड, त्याला होणारे नाटकाबद्दलचे त्याचा असणारे संवाद, हे सगळं अबोलीला आठवतं आणि ती विचार करते बरी ही आयडिया मिळाली. या आयडियामुळे आता आपण बहुरूप्याच्या पर्यंत पोहोचून त्याला त्याच्या बिळातून 100% बाहेर काढू शकतो. हे आता अबोली ठरवते आणि इथूनच अबोलीची खरी मोहीम सुरू होते. चाळकरी पूजा करत असतात त्यावेळेला रमा आजी राघू दाराला कडी लावून बाहेर आलेले असतात. अबोली बाहेर येऊ नये यासाठी सगळेजण काळजी घेत असतात. तोपर्यंत इकडे पूजा चालू होते आणि आतून आवाज यायला लागतो आई आजी दार उघडा, तुम्ही मला काय बंद करून ठेवलेला आहेत. आणि हा अबोलीचा आवाज अबोलीने बदलून काढलेला असतो, म्हणजे अबोलीच्या अंगात बहुरूपी आलंय हे सिद्ध करण्यासाठी अबोलीने हे सगळं केलेलं असतं. अबोली ओरडायला लागते दार उघडा, सांगितलं ना दार उघडा, तुम्ही मला कोंडून ठेवायची तुमची हिंमत कशी झाली. आजी म्हणते गो सुने आता काय करायचं, हिने काही गोंधळ घातला तर. यावरती रमा म्हणते
म्हणते आई थांबा. तितक्यात अबोली दार धाडकन उघडून बाहेर येते. अबोलीची अवस्था बघून सगळेच जण हादरतात. म्हणजे अबोलीने मुद्दामच हा वेश केलेला असतो. सगळे चाळकरी हादरतात. आतापर्यंत फोटोत पाहिलेली अबोली आणि ही अबोली याच्यामधलं बरंचसं साम्य बघता चाळकरांना खूप मोठा धक्काच बसतो. अबोली म्हणते मला बंद करून ठेवलं आणि हे होम हवन कुणी केलं? तुम्हाला माहिती आहे ना मला धुराचा त्रास होतो ते. मला धुराचा त्रास होतो आणि हा होम हवन करण्याची हिंमत कशी झाली? असं म्हणत अबोली धडाधड हाताला ज्या वस्तू येतील त्या वस्तू खाली फेकत इकडे तिकडे अस्ताव्यस्त सगळं पसरत आता अबोली हे सगळं टाकून देत असते आणि म्हणत असते तुम्ही हिंमतच कशी केलीत? मला इकडे डांबून ठेवून हे करण्याची तुमची हिंमत झाली कशी? असं म्हणत अबोली चिडते, आरडते, ओरडते, सगळ्यांना धरते आणि राण्या का तुम्ही केलं हे? तुम्ही मांडलीत ही पूजा? मला त्रास होतोय ना? असं म्हणत आता अबोलीने सगळा तमाशा केल्यावरती बहुरूपी हे सगळं पाहत असतो आणि तो विचार करतो चांगलाच परिणाम झालेला आहे अबोलीच्या मनावरती. तिला वेडं करण्याचा माझा डाव यशस्वी झालेला आहे. त्यावरती अबोली म्हणते कोण? राहुल तू केलंस? राण्या का तुम्ही केलं? नीता तू केलं असशील. आणि नीताला धाडकन धक्का देऊन अबोली म्हणते तू हे सगळं केलंस. मला माहिती आहे ना माझ्या विरोधात कारस्थान करण्यासाठी तुम्ही हे सगळं केलेत, पण मी तुम्हाला एकेकाला सोडणार नाहीये. चाळकरी म्हणतात अबोली काय करतेस? अबोली म्हणते कोण अबोली? मी अबोली बी बोली नाहीये. मी कोण आहे माहिती आहे का? मी आहे बहुरूपी माहिती आहे ना? असं म्हणत अबोली आता बहुरूप्याची हुबेहूब ॲक्टिंग करायला लागते आणि म्हणते तुम्हाला माहिती असेल बहुरूपी मला नाटकाची खूप आवड. मी आहे महानाटककर्ता. मी आहे एक रंग अभिनेता. मी आहे एक नाटककार. असं म्हणत अबोली आता अभिनयाच्या क्षेत्रातच शिरते. अभिनय करायला लागते, खुर्च्या फेकते, वेड्यासारखी ओरडायला लागते आणि म्हणते या अंकुश अबोलीने मला उद्ध्वस्त केलंय. त्यांचा बदला घ्यायला मी आलोय. अंकुश अबोलीला सोडणार नाही आणि त्यांची जो कोणी मदत करेल त्या चाळकऱ्यांना पण मी सोडणार नाही. लक्षात ठेवा प्रत्येकाला त्याची शिक्षा मिळणार म्हणजे मिळणारच. असं म्हणत अबोली सांगते खरं तर मला नाटकाची खूप आवड. कॉलेजमध्ये असताना मी नाटक करायचो. कॉलेजमध्ये माझ्या नाटकाला खूप वाहवा मिळायची. असं नाटक कुणाचंच नसायचं आणि मला व्हायचं होतं महानाटककर्ता. पण माझ्या ह्याच्या आड जी लोक आली ना त्या सगळ्यांना मी आता संपवत चाललेलो आहे. माझ्या वाटेत कुणीही येऊ नका आणि आता तुम्ही जर का माझ्या वाटेत आलात तर तुम्हाला सुद्धा सोडायला मी कमी पुढे करणार नाही. असं म्हणत अबोली सगळ्यांवरती चिडलेली असते. नक्की अबोली काय बोलते हे कुणालाच काही कळत नसतं. अबोलीच्या मनात काय चाललंय हे आता फक्त बहुरूपी जाणत असतो. त्याला असं वाटत असतं की आपण केलेल्या या सगळ्या गोष्टींमुळे अबोलीच्या मनावरती परिणाम झालाय, अबोलीवरती काहीतरी परिणाम झालाय आणि अबोली वेडी झाली. पण अबोली आता इकडे तिकडे हे सगळं बडबडत असताना अख्ख्या चाळभर निहाळत असते की बहुरूपी आलाय का? तो कुणाच्या बाजूला उभा आहे? तो कुणाला इशारा करतोय? कोण त्याला मदत करतंय? ही अबोलीची पारखी नजर इकडे तिकडे फिरत असते पण बहुरूपी लपून बसलेला असतो. अबोली सांगते जर माझ्या वाटेला जाण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येकाची तीच अवस्था होईल. लक्षात ठेवा. आणि एक लक्षात ठेवा मी खूप मोठा नाटककार होतो. कॉलेजला असताना खूप नाटकं करायचो. नाटकाविषयीचं माझं प्रेम सगळ्यांना माहिती होतं. बहुरूपी विचार करतो अबोलीला माझ्याबद्दलची ही एवढी सगळी माहिती कुठून मिळाली? म्हणजे अंकुशने तिला सांगितलं असेल का? आणि अगदी तंतोतंत माहिती. अबोली सांगते की मी एक मोठा नाटककार झालो असतो. पण आता बहुरूपी विचार करतो पण काय? ही अबोली काय बोलते? हिला माझ्याबद्दल काय माहिती आहे? आणि अबोली तिकडेच बेशुद्ध पडते आणि अबोलीला आत आणलं जातं. आत आणल्यावरती अंकुश अबोलीच्या तोंडाचा सगळा मेकअप काढून तिला नॉर्मल करतो आणि रूममध्ये ठेवतो आणि हीच ती वेळ बहुरूपी बिळातनं बाहेर आलेला असतो. दार वाजवत तो आता येतो आणि अबोली मी आलोय. तुला काय ग माझ्याबद्दल माहिती आहे? मी नाटककार आहे आणि मी एक टुच्चा नाटककार आहे असं सगळ्यांच्या समोर बोलतेस. मी बरोबर नाटक करत नाही, ॲक्टिंग करत नाही असं बोलतेस. अबोली आत्तापर्यंत तुला मीच वेडं बनवण्याचं काम करत होतो आणि या वेडामुळे आज तुझी ही अवस्था झाली. अबोली लक्षात ठेव जर माझ्या विरोधात अजून काही करण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे. असं म्हणत बहुरूपी मोठ्या त्वेषात आत येतो. अबोली म्हणते तुला काय वाटलं? तुला मी भूत समजते का? आणि अबोली हसायला लागते. तो म्हणतो हसायला काय झालं? यावरती अबोली म्हणते तुला माहीत नसेल पण तुला बिळातून बाहेर काढण्यासाठी केलेला हा डाव होता. तुझ्या बिळातून तू बाहेर आलायस. तुझा खेळ आता संपलेला आहे. असं म्हणत अबोली आता त्या बहुरूप्याला बरोबर बाहेर काढते आणि तो जिवंत आहे, तो मेलेला नाही या सत्याचा आता सगळ्यांच्या समोर अबोली छानपैकी उलगडा करते. आता इथेच बहुरूप्याचं सगळं सत्य बाहेर येत. तो बहुरूपी मेलेला नसून जिवंत आहे हे तर समजलेलं आहे. आता या सगळ्यामध्ये चाळीमधला कोणीतरी व्यक्ती त्याच्या पाठीशी आहे हे समजलंय. ती व्यक्ती कोण आहे हे जाणून घेण्यासाठी अबोलीने केलेलं नाटक अचूक वाटलेलं असतं आणि चाळीतली व्यक्ती मदत करणारी समोर येणार असते. आता ही चाळीतली व्यक्ती नीता असेल असं 100
100% पण कदाचित मालिकेमध्ये ट्विस्ट येत नीताऐवजी अजूनही कोणी व्यक्ती असू शकते. ही व्यक्ती कोण आहे हे मात्र पाहणं रंजक ठरणार आहे.